आणि आता घेणार आहोत 10 वाजताच्या मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूया पुण्यातील बातमीने। पुण्यातील सिंहगड रोडवर ओव्हरटेक केल्याने एका आयटी इंजिनियर तरुणाचा मृत्यू झालाय। अंकित शहा असं मृत तरुणाचं नाव असून त्याने महापालिकेच्या कचरा गाडीला ओव्हरटेक केल्याने त्याचा मृत्यू झालाय। अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या अपघातात अंकितला जबर मार लागला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। अमरावती स्टेशन परिसरात एका मिनी ट्रकने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली। यावेळी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ट्रकचं मोठं नुकसान टळले। या अपघातात जीवितहानी झालेली नाहीये। मिनी ट्रकला लावलेल्या ताडपत्रीने अचानक पेट घेतला, त्यामुळे आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडला बोलावण्यात आलं। मात्र फायर ब्रिगेडला पोहोचण्यास वेळ लागणार हे लक्षात येताच मिनी ट्रक चालकाने धाडसी निर्णय घेत पेटता ट्रक फायर ब्रिगेडच्या दिशेने चालवायला सुरुवात केली। त्यावेळी एका चौकात फायर ब्रिगेडची या पेटत्या ट्रकची गाठ पडली आणि नंतर फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली। नागपूरमध्ये आगीत हजारापेक्षा अधिक कापसाच्या गाठी खाक झाल्याची घटना घडली आहे। सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये 1015 गाठी ठेवल्या होत्या। त्या गाठींना अचानक आग लागली। या आगीवर नियंत्रण मिळवण्याआधीच आगीचा भडका उडाला आणि सर्व कापूस आगीच्या भक्षस्थानी पडला। आगीत जवळपास लाखो रुपयांचा कापूस जळालेला असला तरी घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अल्पभूधारक शेतकऱ्यांना निवडणुकीआधी सरकारकडून मदत दिली जाणार आहे। अर्थसंकल्पामध्ये सांगितल्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात निवडणुकीआधी 4000 रुपये जमा केले जाणार आहेत। 67% शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवली जाणार असल्याचं कळतंय। 12 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मदत दिली जाणार आहे। खासदार राजू शेट्टींच्या हल्लाबोलनंतर 4 दिवसात ऊस उत्पादकांना 3298 कोटी मिळाले। त्याआधी ऊस बिलाची एफआरपी थकीत ठेवणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। याच पार्श्वभूमीवर पुणे साखर आयुक्त कार्यालयासमोर खासदार राजू शेट्टींनी केलेल्या आंदोलनाला मोठं यश आलंय। पत्रकारांसाठी सन्मान धन योजनेचा आदेश जारी करण्यात आलाय। त्यामुळे राज्य शासनाकडून पत्रकारांना मासिक सन्मान धन मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। राज्य सरकारने गेल्या वर्षीच या योजनेची घोषणा करताना अर्थसंकल्पात 15 कोटींच्या निधीची तरतूद केली होती। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणजे देशातले एक बडं राजकीय प्रस्थ। पण हे शरद पवार जेव्हा आपल्या मिश्किल स्वभावाने एखाद्या कार्यक्रमात धमाल उडवून देतात तेव्हा एकच हशा पिकतो। इंदापूरच्या शरद कृषी प्रदर्शनात शरद पवारांनी चक्क उखाणा घेत धमाल उडवून दिली। नावाची काय विशाल प्रतिभा माझ्या खिशात, नावाची काय विशाल प्रतिभा माझ्या खिशात। नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी अटक केलेल्या आनंद तेलतुंबडे यांची सुटका करण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडेंविरोधात केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हटलंय। तेलतुंबडे यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले। त्यानंतर तेलतुंबडे यांची सुटका करण्यात आली। अभिनेते आलोकनाथ यांच्यावर सिंटाने कठोर कारवाई केली। आलोकनाथ यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आले। तसंच आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉईजने आलोकनाथ यांच्यावर 6 महिन्यांची बंदी घातली आहे। पबजी गेमसाठी नवा मोबाईल दिला नाही म्हणून तरुणाने आत्महत्या केली आहे। मुंबईच्या कुर्ला परिसरात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। नदीम नसीर शेख या असं आत्महत्या केल्या 18 वर्षाच्या तरुणाचं नाव आहे। 37000 रुपयांच्या महागड्या मोबाईलची मागणी पूर्ण न झाल्याने त्याने आपलं आयुष्य संपवलं।